श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सध्या अधिक महिना हा सुरू आहे. या अधिक महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या व्रतवैकल्यांचे सेवांचे आपल्याला अधिक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते. असा हा अधिक महिना अत्यंत महत्त्वपूर्ण असा महिना आहे. इतर वेळेस आपण जी काही सेवा करत असतो त्याचे फळ हे आपल्याला मिळते, पण त्याहीपेक्षा या अधिक मासामध्ये आपण ज्या कुठल्याही सेवा करत असतो, ज्या कुठल्याही ग्रंथांचे पारायण करत असतो, तर त्याचे फळ हे आपल्याला अधिकस्य अधिक म्हणजे अधिक पटीने मिळत असते. अधिक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने कोणती ना कोणती सेवा, कोणती ना कोणते व्रत वैकल्य, त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा, माता लक्ष्मीची पूजा सेवा, आपले कुलदेवीची पूजा सेवा, उपासना या अधिक महिन्यामध्ये करत असतो, जेणेकरून आपल्याला या अधिक महिन्याचं अधिक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी, दुःख, संकट, समस्या दूर होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये दत्त महाराजांची, आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवासुद्धा केली जात असते. अधिक मासामध्ये विष्णू सेवेला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व आपल्या गुरूंच्या सेवेला सुद्धा आहे. आणि म्हणून विष्णू सेवेसोबतच आपल्याला या अधिक मासामध्ये आपल्या दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही सुद्धा अवश्य करायची आहे. अधिक मासामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे केलं जात असतं. यामुळे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात आणि आपल्या गुरूंचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला लाभत असतो. पण जर या अधिक मासामध्ये तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं हे काही कारणास्तव शक्य नसेल, तर मात्र तुम्ही गुरुचरित्रातील कोणते अध्याय हे पठण करायचे आहेत आणि हे अध्याय पठण करत असताना तुम्हाला कोणते नियम आणि अटी पाळायचे आहेत, हे अध्याय तुम्हाला या अधिक मासामध्ये रोज कसे पठण करायचे आहे, संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे तर ती कशी करावी आणि ही सेवा करताना कोणते नियम पाळायचे आहेत, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्हालाही जर या अधिक मासामध्ये गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल, तर तुम्ही गुरुचरित्रातील हा अध्याय पठण केलात तरीही चालेल. तरीही तुम्हाला अधिक मासाचं पुण्यफळ मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा नक्की पूर्ण होतील. दत्त महाराजांच्या कृपेने तुम्हाला जे मागाल ते मिळेल. आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या अधिक मासामध्ये तुम्ही ही सेवा रोज महिनाभर कराल, तर यामुळे तुम्हाला या सेवेचा अनुभव हा 100% येईलच. आणि तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही समस्या असो, मग ती आर्थिक असो, शारीरिक असो किंवा सांसारिक, तुमची कुठलीही अडचण असेल किंवा कुठल्याही नकारात्मक शक्तीचा तुम्हाला जर त्रास होत असेल, त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये सततचं आजारपण हे असेल, तुमच्या घरात सतत भांडणं, वादविवाद, कलह होत असतील, तुमच्या घरात आलेली लक्ष्मी ही जर टिकत नसेल, तर या अशा सर्व समस्या तुमच्या ही सेवा केल्याने नक्की दूर होतील. या सेवेचा तुम्हाला अनुभव हा 100% येईलच. अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे आणि म्हणून या अधिक मासामध्ये तुम्ही ही सेवा अवश्य करून बघा. अधिक मासामध्ये विष्णू पूजा जरी केली जात असली तरीसुद्धा गुरु सेवा करणं यालासुद्धा खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि म्हणून या अधिक मासामध्ये आपल्याला दत्तगुरूंची, स्वामी महाराजांची सेवा ही अवश्य करायची आहे. जर तुम्हाला नजर दोषा झालेला असेल किंवा एखादी बाहेरची बाधाही झालेली असेल किंवा तुम्हाला सतत आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल, तुमच्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर हा झालेला असेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता येऊनसुद्धा, पैसा येऊनसुद्धा तो टिकत नसेल, पैसे कमवण्यासाठी तुम्ही कष्ट आणि मेहनत घेत आहात पण तरीसुद्धा तुम्हाला हवी तशी अर्थप्राप्तीही होत नसेल, हवं तसं यश हे तुम्हाला तुमच्या कामामध्ये येत नसेल, त्याचप्रमाणे जर तुम्हाला संतती प्राप्तीही होत नसेल किंवा तुमच्या मुलामुलींचा विवाह हा जुळून येत नसेल, त्यांच्या नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये अनेक अडचणी या जर तुम्हाला निर्माण होत असतील, खूप प्रयत्न करूनही तुमची एखादी इच्छा जर पूर्ण होत नसेल, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त ही एकमेव सेवा करून बघा. या सेवेचा अनुभव तुम्हाला 100% येईलच. या सगळ्या समस्यांवर एकच रामबाण असा उपाय आहे, ती म्हणजे ही सेवा होय. अगदी साधी सोपी अशी ही सेवा आहे आणि म्हणून या अधिक मासामध्ये तुम्ही ही सेवा अवश्य करून बघा. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की भाग्यवान व्यक्तीच गुरुचरित्राचं पारायण हे करू शकतात. गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्ती ही मुळातच पुण्यवान आणि भाग्यवान असते. आणि म्हणूनच जर तुम्हाला या अधिक मासामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे करता येत असेल तर ते तुम्ही अवश्य करा. आणि नसेल शक्य होत तर या महिन्यामध्ये आपल्याला गुरुचरित्रातील हा अध्याय अवश्य रोज पठण करायचा आहे. गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जाणारे असे हे अत्यंत महत्त्वपूर्ण 2 अध्याय आहेत. तर हे अध्याय तुम्ही या अधिक मासामध्ये रोज पठण करू शकतात. तर त्यातला पहिला अध्याय आहे तो म्हणजे 14वा अध्याय आणि दुसरा अध्याय आहे तो म्हणजे 18वा अध्याय. तर हे 2 अध्याय आहेत जे आपल्याला या अधिक महिन्यामध्ये पठण करायचे आहेत.
पण काही नियम आणि अटी पाळून जर तुम्ही संपूर्ण महिनाभर ही सेवा केली तर तुम्हाला त्याचा नक्की अनुभव हा येईलच. फक्त आपल्याला ही सेवा करताना पूर्णपणे विश्वास हा ठेवायचा आहे. जेव्हा आपण कुठलीही सेवा करतो आणि सेवा करत असताना पूर्णपणे विश्वास ठेवतो तर तेव्हाच आपल्याला त्या सेवेचा अनुभव हा येत असतो. कुठलीही शंका आपण मनामध्ये घेऊन जर एखादी सेवा सुरू केली तर त्या सेवेचा अनुभव आपल्याला कधीच मिळत नाही. आणि म्हणून आपल्याला कुठलीही सेवा करत असताना कोणतीही शंका मनामध्ये न घेता पूर्णपणे विश्वास ठेवूनच करायची असते. आणि तसंच सातत्य ठेवून या अधिक मासामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. अधिक मासामध्ये तुम्ही 2-3 दिवस सेवा केली आणि त्यानंतर पुढे 2-3 दिवस सेवा केलीच नाही आणि त्यानंतर पुन्हा एखाद्या दिवशी सेवा केली आणि पुढे तुम्ही परत या सेवेला खंड पाडलात तर असं आपल्याला करायचं नाही आहे. तर या अधिक महिन्यामध्ये सातत्यपूर्ण ही सेवा आपल्याला रोज करायची आहे. पण जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा जर तुम्हाला एखाद्या दिवशी गावी जावं लागत असेल तर तेव्हा चालेल. पण तुम्ही विनाकारण उगाचच खंड पाडून या सेवेमध्ये खंड आणताय तर ही चूकूनही ही सेवा अधिक मासामध्ये करत असताना करू नका. सातत्यपूर्ण आणि पूर्ण विश्वासाने तुम्ही ही सेवा कराल तरच तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल. तर अधिक मासामध्ये हे अध्याय आपल्याला कसे पठण करायचे आहेत, संकल्प करायचा आहे की नाही, नियम आणि अटी आपल्याला कोणते पाळायचे आहेत हेच आता आपण जाणून घेऊया. तर सर्वात आधी तर आपल्याला गुरुचरित्रातील हे 2 अध्याय पठण करताना संपूर्ण गुरुचरित्र हा ग्रंथ हाताळण्याची काहीच गरज नाही. कारण गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत पवित्र आणि पावन असा ग्रंथ आहे. हा 5वा वेद मानला जातो आणि म्हणून त्याचं पावित्र्य हे आपल्याला राखायचं आहे. आणि म्हणूनच गुरुचरित्राचा ग्रंथ हा न हाताळता बाजारामध्ये नुसतेच गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय असलेले पुस्तकं हे मिळत असतात. ते ग्रंथ मिळत असतात अगदी छोटे छोटे. तर हे ग्रंथ हे छोटे छोटे पुस्तकं 14वा आणि 18वा अध्याय असलेले पुस्तकं तुम्हाला आणायचे आहेत आणि त्यातूनच हे अध्याय पठण करायचे आहेत. गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येत असते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला नजर दोष झालेला असेल किंवा कुठली बाहेरची बाधा झालेली असेल किंवा एखादा शत्रू हा तुम्हाला त्रास देत असेल, एखादी व्यक्ती विनाकारणच तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्ही जिथे नोकरी करत आहात तिथेही तुम्हाला जर विनाकारणच त्रास हा दिला जात असेल तर तुमच्या या समस्या दूर होण्यासाठी तुम्ही गुरुचरित्रातील हा 14वा अध्याय पठण केलात तर तुमच्या या समस्या दूर होत असतात. त्याचप्रमाणे पैशांसंबंधित जर तुम्हाला काही अडचणी असतील, तुम्हाला नोकरी लागत नसेल, तुम्हाला जर सतत आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागत असेल तर तुम्ही गुरुचरित्रातील हा 14वा अध्याय या अधिक महिन्यामध्ये रोज पठण करा. त्याचप्रमाणे जर तुमच्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर हा झालेला असेल आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा तुम्हाला दिसत नसेल, तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मीही टिकत नसेल, पैसे कमवण्याचे मार्ग हे तुमचे बंद झालेले असतील, विनाकारण तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मी, आलेला पैसा हा खर्च होत असेल, घरामध्ये पैशाला पैसा हा लागत नसेल, घरात येणारी लक्ष्मी ही जर स्थिर नसेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व आर्थिक अडचणी समस्या दूर करण्यासाठी, आपलं दारिद्र्य दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत असावी, आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी आपल्याला गुरुचरित्रातील 18वा अध्याय या अधिक महिन्यामध्ये पठण करायचं आहे. मग ही सेवा तुम्ही उद्यापासून सुरू केली तरीसुद्धा चालेल. आणि यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, छान आंघोळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे. आणि जर तुमच्या घरी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे. आणि संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या गोत्राचं नाव आपल्याला घ्यायचं आहे आणि स्वतःचं नावसुद्धा घ्यायचं आहे. गोत्र जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला कश्यप गोत्र म्हणायचं आहे. आणि त्यानंतर मी गुरुचरित्रातील 18वा आणि 14वा अध्याय हा या अधिक मासामध्ये रोज पठण करणार आहे. किंवा तुमची जी कुठली इच्छा असेल, मग ती नोकरी लागण्यासाठी ही जर असेल तरीसुद्धा मला नोकरी लागण्यासाठी मी ही सेवा करत आहे आणि या अधिक महिन्यामध्ये रोज संकल्पयुक्त ही सेवा मी करणार आहे, तरी माझी जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होऊ द्यात आणि या सेवेचं फळ मला मिळू द्यात आणि निर्विघ्नपणे माझ्याकडून तुम्ही ही सेवा स्वामी महाराज, दत्त महाराज पूर्ण करून घ्या, अशी स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना विनंती करून आपण हा संकल्प करायचा आहे. अशा पद्धतीने संकल्प सोडल्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि सगळ्यात आधी ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं स्वामी स्तवन हे पठण करायचं आहे. आणि हे स्वामी स्तवन आपल्याला फक्त पहिल्याच दिवशी पठण करायचं आहे, रोज रोज पठण करण्याची काहीच गरज नाही. आणि त्यानंतर एक माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर आपल्याला गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हा पठण करायचा आहे. तुम्हाला जर 14वा आणि 18वा दोन्ही अध्याय पठण करायचे असतील तर तुम्ही ते दोन्ही पठण करू शकतात किंवा नुसताच 14वा अध्याय पठण करायचा असेल आणि जर नुसताच 18वा अध्याय पठण करायचा असेल तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही हे अध्याय या अधिक मासामध्ये पठण करू शकतात.
पण शक्य झाल्यास दोन्ही अध्याय पठण करण्याचा प्रयत्न करा. तर याप्रमाणे ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि तसंच या सेवेसोबत आपल्याला आपल्या नित्यसेवेची जोड ही सुद्धा द्यायची आहे. या सेवेसोबत आपली नित्यसेवा ही सुद्धा आपल्याला रोज करायची आहे. सगळ्या सेवेचा बेसिक पाया आहे तो म्हणजे नित्यसेवा. कोणतीही सेवा करत असताना जर आपण नित्यसेवा केली नाही तर आपण करत असलेल्या सेवेचा अनुभव आपल्याला येत नाही. आणि म्हणून ही सेवा करत असताना सुद्धा आपल्याला नित्यसेवा ही अवश्य करायची आहे. आणि मग ही नित्यसेवा तुम्ही सकाळी जर जमत नसेल तर संध्याकाळी केली तरीही चालेल. आणि गुरुचरित्रातील हे अध्याय पठण करत असताना तुम्हाला ते दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये चुकूनही पठण करायचे नाही आहेत. तुम्हाला जर हे अध्याय सकाळी पठण करणं शक्य होत असेल तर सकाळी करा किंवा संध्याकाळी पठण केले तरीही चालतील. पण दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये चुकूनही पठण करू नका. कारण ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते आणि म्हणून ही वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे. मग दिवसभरात तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. आणि संकल्पयुक्त ही सेवा करत असताना आपल्याला कोणते नियम आणि अटी पाळायचे आहेत तर संपूर्ण अधिक महिन्यामध्ये तुम्ही ही सेवा करणार आहात. तर ही सेवा तुम्ही करत असताना तुम्हाला चुकूनही मांसाहार हा महिनाभर करायचा नाही आहे. संपूर्ण अधिक महिनाभर आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आणि त्यासोबत ही सेवा करत असताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची काहीही गरज नाही. गुरुचरित्राचं 7 दिवसांचं पारायण आपण करत असतो तर तेव्हा खाण्यापिण्याचे तसंच इतर कडक नियम हे असतात. तर तितके कडक नियम पाळण्याची ही सेवा करत असताना आपल्याला काहीच गरज नाही. त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना आपल्याला परान्न हे सुद्धा वर्ज्य करायचं आहे. या अधिक मासामध्ये तुम्ही कुठलीही सेवा करत असाल तर तुम्हाला परान्न हे अवश्य वर्ज्य करायचं आहे. तरच तुम्ही जी कुठली सेवा करत असाल त्याचा लवकर अनुभव येईल. आणि आता अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर ही सेवा आपण करणार आहोत. तर तुम्हाला जर मध्येच मासिक धर्म आला तर तुम्हाला मासिक धर्माचे तेवढे दिवस स्किप करायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा कंटिन्यू या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि जर एखाद्या दिवशी जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागत असेल तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून ही सेवा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बाहेरगावी गेलात तरीही चालेल. संकल्पयुक्त ही सेवा आपण करत आहोत त्यामुळे या सेवेमध्ये आपल्याला चुकूनही खंड हा पडू द्यायचा नाही आहे. आणि जर शक्य होत असेल तर ही सेवा करत असताना तुम्हाला संपूर्ण महिनाभर एकच वेळ ठेवणं निश्चित होत असेल तर एकच वेळी तुम्ही ही सेवा संपूर्ण महिनाभर रोज अवश्य करा. कारण तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत आहात म्हणून या सेवेचा वेळ हा एकच ठेवण्याचा संपूर्ण महिनाभर तुम्ही प्रयत्न करा. आणि त्याचप्रमाणे कोणाविषयी वाईट विचार, राग, द्वेष हा चुकूनही या महिन्यामध्ये तुमच्या मनामध्ये ही सेवा करत असताना येऊ देऊ नका. कोणाचंही वाईट तुम्ही ही सेवा करत असताना चिंतू नका. तर याप्रमाणे अगदी साधी सोपी अशी ही सेवा आपल्याला या अधिक मासामध्ये करायची आहे. गुरुचरित्रातील हे अध्याय आपल्याला या अधिक मासामध्ये रोज नित्यनियमानं पठण करायचे आहेत. ही सेवा करत असताना आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने हे अध्याय आपल्याला या अधिक महिन्यामध्ये हे सर्व नियम पाळून पठण करायचे आहेत. पूर्णपणे स्वामी महाराजांवर, दत्त महाराजांवर विश्वास ठेवून ही सेवा आपल्याला करायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही ही सेवा कराल तर तुम्हाला या सेवेचा अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही. या सेवेचे फळ हे तुम्हाला अधिक पटीने अवश्य मिळेल. आणि म्हणून ही सेवा तुम्ही अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.